आपल्याला एखादा कुठला तरी स्टॉक असतो, तो बाय करायचा असतो, पण तो नेमकी कधी बाय करायचा, कुठल्या वेळेस त्यातून बाहेर पडायचं, तर ह्या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या आपल्याला माहीत नसतात. बऱ्याच जणांना माहीत असतात, पण जे नवीन असतात तर अशा लोकांना माहीत नसतात. म्हणून आपण हा सगळा व्हिडिओ बनवत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे तीच माहिती घेणार आहोत. आज मार्केटमधल्या अपडेट विषयी आपण काही बोलणार नाहीये. आणि अर्थातच आज आपण बोलणार आहोत अशा एका इंडिकेटर विषयी का त्याचं नाव आहे EMA. अर्थात त्याला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज किंवा त्याला आपण सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज. या दोनही गोष्टींचा आपण या ठिकाणी आज सगळी टोटल चर्चा करणार आहोत. त्याचा वापर कसा करायचा, तो आपल्याला वापरून आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर आणखी सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्याला असं वाटत असेल का आपल्याला मार्केटमधून काहीतरी जरा थोडंसं आपल्याला शिकायचं पण आहे, त्यानंतर अर्निंग पण करायची आहे, तर त्याकरता आपला टेलिग्राम चॅनल आहे, पेड प्रीमियम टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. त्याचे आपले जे चार्जेस आहेत ते 3000 रुपये चार्जेस आपले एका वर्षासाठी. एका वर्षाचे चार्जेस फक्त 3000 रुपये आहेत. आणि हे चार्जेस आपण पे केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 12 महिने मी जे आपले ट्रेड घेत असतो, स्विंग ट्रेडिंगचे घेत असतो, निफ्टी ऑप्शन, बँक निफ्टी ऑप्शन, स्टॉक ऑप्शन आणि आपल्या कम्युनिटी ऑप्शनचे जे काही ट्रेड घेतो ते ट्रेड मी ह्या चॅनलवरती शेअर करत असतो विथ आपला त्या ठिकाणी आपलं टार्गेट आणि काय स्टॉप लॉस लावायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये डिफाईन केलेल्या असतात. तर म्हणजेच एकंदरीतच आपल्याला आपल्याला यामध्ये तर म्हणजे आपल्याला टेलिग्राम चॅनलचा ऍक्सेस भेटणार आहे, पण आपल्याला त्याबरोबरच टोटल आपल्याला मार्केटमध्ये बेसिक काय नॉलेज पाहिजे, बेसिक कोणत्या गोष्टीचा वापर करायचा असतो, किंवा एक आपण छोटासा बेसिक कोर्स आहे आणि त्याचे सगळे व्हिडिओज असतात, त्या व्हिडिओचे ऍक्सेस सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. मग त्याकरता हा सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. आणि पूर्णपणे व्हिडिओ बघितल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी माहीत होतील. आणि जर कोणाला असं वाटत असेल का ठीक आहे मला मार्केटमध्ये शिकायचं पण आहे आणि पैसे पण कमवायचे आहेत, तर त्याकरता आपल्याला हा जो आपला पेड टेलिग्राम चॅनल आहे तो आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकता. आणि आता करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. आता इथे बघा, तर पहिली गोष्ट आपल्याला मार्केटमध्ये माहिती आहे का सगळे बरेचसे इंडिकेटर असतात. बरेचसे इंडिकेटर असतात म्हणजे कसे, बरेचसे इंडिकेटर मध्ये आपण बघतो का बॉलिंजर बँड आहे, सुपर ट्रेंड आहे, नंतर RSI आहे, मुव्हिंग ॲव्हरेज आहे, सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज आहे, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे. बरेचसे मार्केटमध्ये इंडिकेटर असतात आणि प्रत्येक इंडिकेटर वेगवेगळ्या प्रकारे काम करतो. पण आज आपण जाणून घेणार आहोत खास करून मुव्हिंग ॲव्हरेज. आता त्याला आपल्याला त्याच्यामध्ये दोन प्रकारे, सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज आहे, त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे. पण आपण जनरली आपण मुव्हिंग ॲव्हरेजचा विचार करूया. आता हे काम कसं करतं, तर आपल्याला पहिली गोष्ट जाणून घ्यायची आहे. हा जो मुव्हिंग ॲव्हरेजचा जो इंडिकेटर आहे तो आपल्याला काय करतो, आपल्याला बाय करण्यासाठी मदत करतो, कुठे प्रॉफिट बुकिंग करायचं आहे आपल्याला त्यासाठी सुद्धा मदत करतो. आता हे जे मुव्हिंग ॲव्हरेज असतात तर हे साधारणतः आपल्याला कसे असतात, काही जण साधारणतः किती पण 9 दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज वापरतात. मुव्हिंग ॲव्हरेज मध्ये आपल्याला क्रॉसओव्हर सुद्धा येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला 21 दिवसाचं कोणी वापरतं, म्हणजे काय असते, हे 9 दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज, त्याच्यानंतर हे आपलं 21 दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज. 9 दिवसांनी समजा 21 दिवसाला क्रॉस केलं, जर समजा या ठिकाणी क्रॉस केलं तर या ठिकाणी बाय जनरेट होतो, त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी एक असा ट्रेड घेतला जातो. त्यानंतर वरती 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 गेल्यानंतर परत आपल्याला ज्या ठिकाणी हा चार्ट आहे, चार्ट ज्या ठिकाणी 9 या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आलं तर त्या ठिकाणी बाहेर पडलं जातं. तरी कॉन्सेप्ट असते. आता आपल्याला पहिल्यांदा हा भेटणार कुठे इंडिकेटर, तर हा इंडिकेटर आपल्याला ट्रेडिंग वरती भेटतो, किंवा जे आपलं कॉमन ब्रोकरचं ऍप असतं त्या ब्रोकरच्या ऍपमध्ये सुद्धा हा इंडिकेटर आपल्याला त्या ठिकाणी भेटतो. तर इथे आपण आता जाणून घेऊया या इंडिकेटरच्या विषयी. ओके ठीक आहे. आता बघा इथे आपण आलात, इथे तुम्हाला आपल्या इंडिकेटरच्या सेक्शन मध्ये जायचंय आणि इथे आल्यानंतर आपल्याला इंडिकेटर मध्ये गेल्यानंतर नाव टाकायचं आहे मुव्हिंग ॲव्हरेज. ओके. आता या ठिकाणी आपण बघतोय का इथे आपल्याला दिसते मुव्हिंग ॲव्हरेज. मुव्हिंग ॲव्हरेजचे इथे या ठिकाणी बरेचसे इंडिकेटर आहेत, पण आपण या ठिकाणी जाणून घेऊया का एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज टाकूया. EMA नाव टाकलं म्हणजे त्या ठिकाणी मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल आले.
आता याच्यामध्ये आपल्याला इथे काय आलेलं आहे, इथे आलेलं 9. तर आता हे नेमकी 9 म्हणजे काय आहे? तर अर्थातच काय असतंय, आता हे मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे आपल्याला माहिती आहे, समजा एखाद्या वेळेस आपण समजा आपण सगळ्यांनी परीक्षा दिलेली आहे. 6 विषय आहेत. काही विषयाला 50% मार्क, काही विषयाला 50 मार्क, काहींना 80 मार्क, काहींना 70 मार्क असे मार्क पडतात. पण 6 विषयांची जर सरासरी केली तर ती एक वेगळी रक्कम, एक वेगळी फिगर येते आणि त्याला आपण म्हणतो मार्क मला पर्सेंटेज पडले. आता तसंच आपल्याला ह्या टाइम फ्रेम, जर समजा आपण या ठिकाणी 15 मिनिटाची टाइम फ्रेम वापरली, तर या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती मग आता या ठिकाणी आपलं 9चं जे मुव्हिंग ॲव्हरेज आहे, म्हणजेच या पाठीमागच्या 9 कॅन्डल बघा, ही कॅन्डल, ही कॅन्डल, कॅन्डल, या कॅन्डल, या कॅन्डल. तर ह्या कॅन्डलचा जो क्लोज असतो, तर या कॅन्डलच्या क्लोजचं म्हणजे या पाठीमागच्या 9 कॅन्डलचं असतं मुव्हिंग ॲव्हरेज. म्हणजे ह्या 9 कॅन्डलचं सरासरी जे आपण असं म्हणूया, जे सरासरी त्यांच्यावाला जो क्लोज ओपन वगैरे असतो त्याचं कॅल्क्युलेशन करून जे काही ॲव्हरेज काढलं जातं त्याला आपण म्हणतो 9 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. ओके. आणि मग आता बघा इथे या ठिकाणी आपण हे इथे मुव्हिंग ॲव्हरेज वापरले. आता या ठिकाणी जर आपण समजा हा जो टाइम आहे तो चेंज केला, 5 मिनिटाचा जर आपण या ठिकाणी टाइम केला, तर 5 मिनिटाच्या टाइमवरती आपल्याला मग इथे जरा वेगळं चित्र दिसतंय. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी इथे दिसतंय का मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आल्यानंतर आपल्याला एक जरा चांगल्या प्रकारे मुवमेंट बघायला भेटते. मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली गेलं का त्या ठिकाणी परत डाऊन ट्रेंड बघायला भेटतो. मग आता यावरती ट्रेड कसा घेतात आपल्याला हे तर लक्षात आलंय. आता पहिली गोष्ट मी सांगितली तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय. तर आता आपण ज्या टाइम फ्रेम मध्ये बघतो त्या टाइम फ्रेम मधलं त्या पाठीमागच्या कॅन्डलचं सरासरी ॲव्हरेज. आता इथे समजा आपण 9च्या ऐवजी 21 केलं तर मग त्या पाठीमागच्या 21 कॅन्डलचं मुव्हिंग ॲव्हरेज होतं. आपण ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आता मग इथे आपल्याला याच्यावरती ट्रेड कसा घेतात हे जाणून घ्यायचंय. आता काही जण काय करतात, काही जण फक्त सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज किंवा काही जण एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज वरती काम करतात. काही जण फक्त काय करतात, एकाच मुव्हिंग ॲव्हरेज वरती काम करतात. समजा मी ठरवलं का मला ह्या आपल्या 9च्या मुव्हिंग ॲव्हरेज वरती काम करायचे किंवा 9च्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज वरती काम करायचे. तर मग आता इथे काय दिसतंय, आता ज्या वेळेस हा चार्ट आहे, हा चार्ट ज्या वेळेस ह्या ट्रेंड लाईन, आता ही जी ट्रेंड लाईन आहे याला आपण जरा थोडं डार्क करूया. ठीक आहे. आता इथे बघा आपण ही जी ट्रेंड लाईन आहे ह्या ट्रेंड लाईनला आपण इथे करूया डार्क. ठीक आहे, आता हिला डार्क केलं. आता इथे समजतं आपल्याला काय दिसतंय बघा, जर ह्या आपल्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती जर चार्ट गेला तर आपल्याला थोडी तेजी बघायला भेटते आणि याच्या खाली जर आला तर आपल्याला थोडीशी सेलिंग बघायला भेटते. मग जर एखाद्याला कोणाला ट्रेड जर घ्यायचा असेल तर मग काय कंडिशन आहे, तर याच्या वरती आपल्याला एक कॅन्डल क्लोज झाली पाहिजे, म्हणजे ह्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ह्या कॅन्डलचा क्लोज पाहिजे. असा जर आपल्याला भेटला तर त्या ठिकाणी आपण आपला बाय ट्रेड ह्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि त्यानंतर आपल्याला जर असं वाटलं का याच्या खाली आता आपला चार्ट येतोय, त्या ठिकाणी आपण त्यातून बाहेर पडू शकतो किंवा सेल पोझिशन सुद्धा घेऊ शकतो. पण आता मग काय होतं, निवळ कधी कधी यावरती संपूर्णपणे कन्फर्मेशन भेटत नाही. म्हणून मग त्या ठिकाणी केलं काय जातं, त्या ठिकाणी आपल्याला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज मध्ये दोन मुव्हिंग ॲव्हरेजचा जे आपण म्हणूया दोन मुव्हिंग ॲव्हरेजचं क्रॉस ओव्हर, तर ते आपल्याला ह्या ठिकाणी वापरायचंय. आता या दोन मुव्हिंग ॲव्हरेजचं क्रॉस ओव्हर जर आपल्याला वापरायचं असेल तर मग आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल. ठीक आहे, आपण बघा दुसरा इंडिकेटर या ठिकाणी यायचंय आपल्याला. या ठिकाणी यायचं बघा, EMA नाव टाकायचं आणि त्याच्यानंतर आपण असं नाव करूया 20, 50 आणि 100. बघा आता इथे तुम्ही आला, आता इथे तुम्हाला दिसतंय बघा हा इंडिकेटर दिसतोय एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज 20, 50, 100. मग आपण यावरती क्लिक केलं. आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी 20, 50, 100 म्हणजे तुम्हाला ह्या 20 पाठीमागच्या कॅन्डलचं, 50 आणि 100 आणि 200 कॅन्डलचं सरासरी ॲव्हरेज दिसतंय. मग इथे जरा आपण बघा इथे या ठिकाणी सेटिंग वरती येऊया. सेटिंग वरती आलो, इथे आल्यानंतर सेटिंग मध्ये आल्यानंतर आपण जरा थोडा चेंज करूया. इथे आपल्याला याच्यामध्ये विजिबिलिटी आहे, परत स्टाईल आहे. ठीक आहे, आता आपण इथे आपले खालचे दोन जे आहेत ते आपण त्यातून जरा थोडेसे डिलीट करूया. म्हणजे आपल्याला आता फक्त राहिले काय, आपल्याकडे 20चं आणि 50चं मुव्हिंग ॲव्हरेज राहिले. आता 20चं 50चं मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याला आपण थोडंसं करूया डार्क. आता हे 20चं जे आहे
ते आपल्याला दिसतंय या ठिकाणी. त्याचा रेड कलर ठेवलाय आपण. आणि त्याच्यानंतर 50चं जे मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याला आपण देऊया आपला ग्रीन कलर आणि डार्क आपल्या याच्यामधला डार्क मधला. मग इथे आपल्याला ट्रेड कसं घ्यायचं आता ते आपण जाणून घेऊया. आता या ठिकाणी तुम्ही आता काही लोक काय करतात याच्यामध्ये क्रॉस ओव्हर जर झालं तर ट्रेड घेतला जातो आणि क्रॉसेस बिलो जर झाला चार्ट तर त्या ठिकाणी सेल ट्रेड घेतला जातो. आता इथे आपण बघतोय बघा ह्या ठिकाणी ह्या 20 दिवसाचं जे आपल्याला ओके आता इथे या ठिकाणी बघतोय हा जो चार्ट आहे हा चार्ट आपल्याला या 20 दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते 50 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून खाली आले. मग या ठिकाणी आपल्याला जर समजा सेल ट्रेड आपण या ठिकाणी घेऊ शकतो. इथून हा फॉल बघायला भेटतो. बाय करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला क्रॉसेस अबाव झालं पाहिजे. आता या ठिकाणी बघा काय झाले आपल्याला इथे जर तुम्ही बघितलं असेल इथे 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 खाली खाली इकडे बघा आता 20-50 ठीक आहे. आता इथे बघा आता ह्या ठिकाणी काय दिसतंय का ही आपली 20 दिवसाचं सॉरी आपल्या ह्या पाठीमागच्या 20 कॅन्डलचं मुव्हिंग ॲव्हरेज आहे. त्यांनी ह्या 50 कॅन्डलच्या मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून इथे वरती गेलाय आणि त्यानंतर आपल्याला शार्प अप मूव बघायला भेटलाय. आणि मग तो जो मूव आहे तो बराच लांबपर्यंत घेऊन गेलाय. तो जवळजवळ आपल्याला 24,537 पासून हा जवळजवळ 24,660 पर्यंत घेऊन गेलाय. पण आता हे जे आहे ते हे मी जे वापरले हे जरा थोडस मोठ्या टाइम फ्रेम मधलं आहे. याच्यावरती आपल्याला इंटरडे ट्रेड नाही घ्यायचा आहे. जर इंटरडे ट्रेड घ्यायचा असेल तर त्याला आपण साधारणतः 9 आणि 21 हा आपल्यासाठी बेस्ट पर्याय आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तुम्ही जर समजा तुम्हाला इंटरडे ट्रेड करायचा आहे तर मग 9 दिवसाचं किंवा म्हणजे आपल्या पाठीमागच्या 9 कॅन्डलचं आणि 21 कॅन्डलचं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज तुम्ही वापरू शकता. जर समजा तुम्हाला थोडासा स्विंग ट्रेड करायचा आहे तर 15 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरू शकता. आता जरा थोडं आपण बघूया याच्यामध्ये आपल्याला येतोय का हा इंडिकेटर बघा. इथं नाव आपण सर्च करूया EMA आणि 9 आणि 21 बघा. आता इथे या ठिकाणी आपण आलोय हा आपला EMA 9, 21, 50 आणि 200. ओके आता इथे आपल्याला हे टोटल सगळेच भेटलेत. मग आपल्याला इथे जरा सेटिंग मध्ये जायचंय. आपल्याला ह्या ठिकाणी बघा हा 21 ची गरज नाही 50 ची गरज नाही 9 आणि 21 तर 9 ला आपण या ठिकाणी करूया ग्रीन आणि थोडा डार्क आणि आपण 21 ला करूया थोडासा रेड कलर आणि त्याला करूया डार्क. ठीक आहे म्हणजे आता आपल्याला ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मोमेंटम कळेल. आता 9 आणि 21 चा जर वापर केला तर तुम्ही बघू शकता इथे इथे तुम्हाला दिवसभरामध्ये बरेचसे मौके भेटतात. मग आता ह्या ठिकाणी ट्रेड करताना काय लॉजिक आहे जर या ठिकाणी याला क्रॉसओव्हर जर झालं तर म्हणजे आपल्याला क्रॉसओव्हरच्या वरती जर कॅन्डल क्लोज असला तर त्या ठिकाणी आपण बाय ट्रेड घेऊ शकतो इनिशिएट करू शकतो. आणि मग आपल्याला त्यातून बाहेर कधी पडायचंय तर मग बाहेर पडण्यासाठी आपल्याला ह्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली जर कॅन्डल क्लोज जर झाली तर मग आपल्याला त्या ठिकाणी त्यातून बाहेर पडायचंय. ओके आणि मग किंवा त्या ठिकाणी तुम्ही जर समजा ह्या ठिकाणी असं क्रॉसेस बिलो जर झालं आता इथे क्रॉसेस बिलो झाले आणि इथे क्रॉसेस बिलो झाल्यानंतर आपल्याला एक मोठा असा फॉल बघायला भेटलाय. आपण या ठिकाणी सेल ट्रेड सुद्धा घेऊ शकतो. पण आता काय होतंय मार्केटमध्ये जर समजा असं एक नॅरो रेंज असेल तर तुमचे या ठिकाणी तुमचे SL हे बरेच वाजणार. मग तुम्हाला त्या ठिकाणी करावं काय लागतंय थोडासा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम आपण मग जरा घेऊया. 15 मिनिटाचा जर आपण टाइम फ्रेम जर घेतला तर त्या ठिकाणी आपले जे ट्रेड आहेत ते ट्रेड आपले बरेचसे कमी होतात. ओके आता इथे तुम्ही बघितलंय जर समजा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम जर आपण बघितला तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपल्याला इथे या ठिकाणी जे काही आपल्याला दिसतात ट्रेड ते कमी होतात. आता या ठिकाणी तुम्ही बघा या ठिकाणी याच्यावर क्रॉसेस ओव्हर झालं आणि त्यानंतर मग आपण बघतोय का इथे SL वाजलाय. मग आता ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये अनपेक्षित असतात. म्हणजे कुठलाच तुम्हाला कुठला इंडिकेटर असेल किंवा कुठली स्ट्रॅटेजी असेल ती तुम्हाला फुलप्रूफ नसते. मग आता इथे SL वाजून परत वरती गेलाय त्यानंतर परत इथे SL वाजलाय परत इथे वर. आता तुम्ही बघितलं ना इथे कंटिन्युअसली SL वाजत 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 तो आपल्याला वरती घेऊन गेलाय. तर SL याने किती वाजवलेत बघा. या ठिकाणी क्रॉसओव्हर झाले 24,550 ला क्रॉसओव्हर झाले नंतर इथे SL वाजलाय. त्याच्यानंतर आपण बघतोय का आपल्याला इथे ह्या ठिकाणी सुद्धा जर आपण विचार केला का 9 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली कॅन्डल क्लोज झाला चार्टच्या त्या ठिकाणी स्टॉप लॉस वाजणार इथे वाजलाय त्याच्यानंतर इथे वाजलाय असे बरेचसे SL आपल्याला वाजतात. मग आपल्याला जर असे SL वाजत असतील तर मग काय पर्याय आहे मग त्याकरता आपल्याला आपल्या SL साठी काय करायचं आहे
थोडासा आपला 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. म्हणजे मग काय होईल, या आपल्याला 50 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर जर केला तर तुमचे त्या ठिकाणी स्टॉप लॉस वाजणार नाही. मग याच्यावरती ट्रेड कसा घ्यायचा बघा, ह्या ठिकाणी आपल्याला क्रॉसओव्हर झालाय. मग ज्या वेळेस आपल्याला ह्या 50 डेच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली कॅन्डल क्लोज होताना दिसली, त्या ट्रेड मधून आपल्याला बाहेर पडायचे. आता इथे तुम्ही बघा, आता इथे जर समजा तुम्ही परत 9 आणि 21 जर समजा तुमचा स्टॉप लॉस लावला असता, तुमचा वाजला. पण जर समजा तुम्ही ह्या 50 दिवसाचा जर वापर केला, ही कॅन्डल तुमची क्लोज नाही झाली नाही, ही जी कॅन्डल आहे बघा या ठिकाणी जर समजा एखाद्याने विचार केला तर तुम्ही म्हणून येशील वाजलाय, पण तो क्लोज तुमचा वरती झालेला आहे. ओके, म्हणजे तुमचा क्लोज जो आहे तो क्लोज तुमचा वरती झाला, म्हणजे त्या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस वाजला नाही, पण ह्या ठिकाणी एसएल वाजला. म्हणजे तुम्हाला एवढी मोठी जर्नी करायला भेटते, मधले तुमचे जे काही एसएल असतात ते तुमचे त्या ठिकाणी वाजत नाहीत, आणि एक तुम्हाला मोठी जर्नी, चांगली जर्नी त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेडमध्ये घेता येते. हा झाला तुमचा ट्रेड अप मूवचा ट्रेड किंवा पॉझिटिव्ह ट्रेड किंवा बायचा ट्रेड. तसंच आपल्याला समजा जर सेल करायचं आहे, तर मग आपल्याला याच्या सेल करण्यासाठी काय आहे, इथे आपल्याला सेल करण्यासाठी आपला जो स्टॉप लॉस असणार आहे, तो स्टॉप लॉस आपल्याला हाच वापरायचा. बघा या ठिकाणी तुमचा सेल आहे तो तुमचा त्या ठिकाणी जनरेट झाला. त्यानंतर आपण हा इथे सेल सिग्नल घेतलेला आहे या कॅन्डल वरती, आणि मग आपल्याला जो काय आपला एसएल असणार आहे तो परत आपला 50 दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज असणार आहे, किंवा 50 पाठीमागच्या कॅन्डलचं मुव्हिंग ॲव्हरेज असणार आहे. आणि मग जर समजा आपल्याला याच्यावरती चार्ट जर गेला तर त्या ट्रेंड मधून आपल्याला बाहेर पडायचंय. आता इथं जर समजा तुम्ही बघितलं असेल तर इथे हे आपल्याला चार्ट दिसतोय क्लोजिंगला, हा क्लोजिंगच्या वेळेस हा खाली गेलाय. मग इथे जो काही नियमानुसार ट्रेड बनला तो ट्रेड बनला शॉर्ट ट्रेड, पण मार्केट गॅप अप ओपनिंग झालं आणि हे आपलं 50 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ओपन झालं. म्हणजे त्या ठिकाणी तुमचा ट्रेड सकाळी गॅप अप ओपन झाल्या झाल्या वाजला तुमचा स्टॉप लॉस. ओके, तर ह्या प्रकारे आपण आपल्या याच्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज असेल किंवा सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज असेल त्यावरती आपण चांगला ट्रेड घेऊ शकता. आता जर इथे तुम्ही बघितलं असेल बघा, आणखीन एक इंडिकेटर मला इथे या ठिकाणी दिसला होता, आपला EMA 9-21 आणि विथ त्या ठिकाणी टार्गेट प्राइस. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला विथ टार्गेट प्राइस हा इंडिकेटर दिसतोय. आता येतोय का नाही मला माहित नाहीये, आता काही काही इंडिकेटर पेड असतात. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी आपला पेड इंडिकेटर आलेला आहे. मग आपण हा जो पहिला इंडिकेटर आपला आहे, पहिल्या इंडिकेटरला आपण करूया डिलीट. ठीक आहे, आपण याला डिलीट केलं. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर ह्या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला, तर इथे आपल्याला हा एकदम सोपा समजायला इंडिकेटर आहे. ज्या ठिकाणी आपल्याला असा ग्रीन झोन दिसतो त्या ग्रीन झोन मध्ये आपल्याला बाय करायचे, ज्या ठिकाणी रेड झोन दिसतो तर त्या ठिकाणी आपल्याला सेल करायचा आहे. असा हा तुम्हाला इंडिकेटर सगळा टोटली म्हणजे डायरेक्ट ऑटोमॅटिक, जर समजा तुम्हाला ग्रीन दिसलं तर बाय करा आणि रेड दिसलं तर सेल करा, तर ह्या अशा प्रकारचा इंडिकेटर आहे. आता इथे तुम्ही आपल्याला जर बघा ह्या ठिकाणी इनपुट काय आहे त्याच्यामध्ये, हा एटीआर लुक लेंथ 500 आहे. ठीक आहे, याच्यावर स्टाईल काय आहे, बाय अबाव अप एरो बिलो बार. ओके ठीक आहे. ओके, तर मग आता तुम्ही जर समजा याचा जर वापर केला तर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट असे पर सिग्नल दिसतात बघा. आता इथे तुम्ही आला तर इथे तुम्हाला हा सांगतो इथे क्रॉसओव्हर झालाय, इथे तुम्ही बाय करा. ओके, पण इथे लगेच तुमचा हा एसएल वाजलाय, पण मग त्यासाठी तुम्हाला परत तुमच्या 50 दिवसाचं आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते तर वापरावं लागणार आहे. मग तुम्ही या ठिकाणी हे दोन्ही वापरू शकता. तर ह्या अशा प्रकारे आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेज वरती आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. पण आता जर यावरती ट्रेड घेतला, आता हा आपल्या निफ्टीवरती मी सांगितलाय, आपल्याला एखाद्याला असं वाटलं की एखाद्या याच्या स्टॉक वरती लावायचा आहे. आता समजा इन्फोसिस आहे, आता इन्फोसिस वरती जर आपण हा इथे टाकला तर इन्फोसिस मध्ये आपल्याला बघा हा इथे आपला साधारणतः 14 तारखेला म्हणजे आपल्या याच्या 13 तारखेला हा दुपारनंतर इथे बाय जनरेट झाला या कॅन्डल वरती. ओके, इथे हा सिग्नल भेटला आणि त्यानंतर आपल्याला बराच मोठा ट्रेड भेटला दुसऱ्या दिवशी, गॅप अप ओपनिंग झालं. पण गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर आपण बघतोय इथे आपल्याला गॅप अप ओपनिंग झालं जरूर, पण त्यानंतर परत आपल्याला एक असा फॉल बघायला भेटला. मग आता ह्या याच्यामध्ये तुम्हाला तर काय होणार इथे, तर इथे तुम्हाला त्या ठिकाणी कोणता स्टॉप लॉस व्हायचा ते कळणार नाही. म्हणून आपला जो पहिला इंडिकेटर होता तोच आपल्याला एकदम त्या ठिकाणी बेस्ट परफॉर्मन्स देईल. आपला EMA
9 आणि आपला 21. ठीक आहे, हा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज 9, 21 आणि 50. ठीक आहे, आता हा जो आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स देईल. हे आपल्याला बाकी 21 आणि 50चं पण आपल्याला गरज आहे. 50 आपला या ठिकाणी आपला असणार असेल, पण त्याला जरा थोडंसं हे केले डार्क. त्याच्यानंतर 21ला आपण हे केले आणि 9चा ग्रीन लाईन घेतली आणि त्याला आपण केलं डार्क. ठीक आहे, मग आता ह्या ठिकाणी आपण बघूया. तर आपल्याला इथे काय करायचंय, आता इथे आपल्याला हा ट्रेड घ्यायचा. हा सेटअप आपला इथे झाला, या ठिकाणी आपलं क्रॉसओव्हर झालं आणि इथे आपल्याला 3 इंडिकेटर म्हणजे आपण या ठिकाणी 3 मुव्हिंग ॲव्हरेज वापरले, 9, 21 आणि 50. आपल्याला या ठिकाणी तीनही ज्या वेळेस साधारणतः क्रॉसओव्हर होतो आणि त्यावेळेस आपल्याला एक चांगली मोठी स्ट्रॉंग मुवमेंट बघायला भेटते. आता ही अशी चांगली मुवमेंट आपण बघतोय का जवळजवळ हा 1424 पासून कुठपर्यंत गेला होता बघा, हा जवळजवळ 1470 पर्यंत गेला होता. आणि त्यानंतर आपल्याला परत आपण बघतोय का इथे आपल्याला एक फॉल सुद्धा बघायला भेटलाय, पण हा ह्या आपल्या 50 दिवसाच्या किंवा 50 कॅन्डलच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आला नाहीये. हा ज्या वेळेस त्याच्या खाली येईल त्यावेळेस आपल्याला त्या ट्रेड मधून बाहेर पडणं गरजेचं आहे. तर आपण ह्या अशा प्रकारे ह्या याच्या 50 च मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याला आपण एसएल चा वापर करून, म्हणजे बाय साईडला पण आणि आपल्या सेल साईडला पण त्याचा एसएल चा वापर करून आपण त्या ट्रेडमध्ये बनून राहू शकतो. पण जर एखाद्याला असं वाटलं का ह्या ठिकाणी तिन्ही मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओव्हर झाले, मला बाय ट्रेड घ्यायचा आहे पण मला लय मोठा स्टॉप लॉस नको, तर मग त्या ठिकाणी तुम्ही 9च्या मुव्हिंग ॲव्हरेजचा सुद्धा एसएल चा स्टॉप लॉस म्हणून त्याचा तुम्ही वापर करू शकता. ओके, तर मग अशा प्रकारे आपण आपल्या ह्या मुव्हिंग ॲव्हरेज वरती आपल्याला जर कोणाला ट्रेड घ्यायचा असेल तर तो ट्रेड आपण घेऊ शकता. बाय साईडला घेऊ शकता, सेल साईडला घेऊ शकता. आता तुम्हाला या ठिकाणी दाखवतो पण सेल साईडचा ट्रेड बघा. आता या ठिकाणी आपण बघितलं असेल तर आपल्याला या ठिकाणी तीनही मुव्हिंग ॲव्हरेजचा क्रॉसेस बिलो इथे झालाय आणि त्यानंतर आपल्याला एक असा मोठा फॉल बघायला भेटला बघा. मोठा फॉल बघायला भेटला इथे, या ठिकाणी तुमचा एसएल वाजलाय पण त्यानंतर परत फॉल आला. मग आपल्याला त्या ठिकाणी असे तुमचे एसएल सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला वाचते, कारण कुठला इंडिकेटर हा फुलप्रूफ नसतो. आपल्याला 50-60% त्या ठिकाणी सक्सेस रेशो जरी भेटला आणि तरी तो ठीकठाक असतो. ओके, तर मग या अशा प्रकारे आपण मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर करून आपला जो काही ट्रेड आहे तो आपण घेऊ शकता. आणि अर्थातच आता मग आपण इथे थांबतोय. हा जो काय सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला होता खास एज्युकेशनल पर्पज म्हणून. आणि या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, आपण याची नोंद घ्या. आणि त्यानंतर अर्थातच जर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्या चॅनलमध्ये आपला पेड ग्रुप सुद्धा आहे. मी तुम्हाला सांगितले पहिल्यांदा सुरुवातीला माहिती दिली का त्याची आपली 12 महिन्याची फी 3000 रुपये आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सगळे जे काही मी ट्रेड घेतो ते ट्रेड तुमच्याबरोबर शेअर करत असतो. आणि दुसरा आपला टेलिग्राम चॅनल फ्री मधला सुद्धा आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली तुम्हाला ह्या आपल्या सगळ्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन हा संपूर्णपणे जो तुम्हाला चॅनल वाटेल तो चॅनल तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. आता मग आपण इथे थांबतोय, पण परत भेटूया नवीन विषयासह.